जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। संस्कृतीवर आधारित अनुभवात्मक पर्यटन विकसित कार्यशाळेचा हतगड येथे समारोप उत्साहात। महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ नाशिक गेली 25 वर्षे सांस्कृतिक पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेली कॉन्टॅक्ट बेस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सुरगाणा तालुक्यातील पिंपळसुंड, डोल्हारे, श्रीभुवन बरडा, चिंचपाडा, वांगण सुळे या गावात अमूर्त सांस्कृतिक वारसा एक आधारित अनुभवात्मक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पाचा समारोप हतगड किल्ला येथील हॉटेल केसर येथे करण्यात आला। या कार्यक्रमात 100हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता। तालुक्यातील पिंपळसुंड येथे भोवाडा सोंगे मुखवटे तयार करणे हस्तकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, तर वांगण येथे पावरी नृत्य, डोंड या देव नृत्य, चिंचपाडा मादोळ नृत्य, बरडा येथे ठाक या नृत्याचे प्रशिक्षण देण्यात आले। पारंपरिक खाद्य संस्कृती रानभाज्या, नागलीची भाकरी, उडीद डाळ, भुजा पाक कलेचे आयोजन या 5ही गावात करण्यात आले होते, तर पारंपरिक वाद्ये पावरी, कहाळी, संबळ, मादोळ, तोट, ढोलकी, घुंगरू, डेरा, थाळी, सांस्कृतिक कलेत दांडी नृत्य, ठाकर नृत्य, पावरी नृत्य, घागर नृत्य कला सादर करण्यात आले। हतगड येथे 1 दिवसीय कार्यशाळेत पर्यटन कार्यक्रमांची रचना आणि प्रोत्साहन, स्थानिक समुदायांचे ICH प्रदर्शित करणे, कौशल्य विकास आणि थेट बाजारपेठेतील संबंधांद्वारे समुदाय क्षमता निर्माण करणे, अनुभवात्मक पर्यटनाच्या विपणन आणि प्रोत्साहनासाठी साधने विकसित करणे, आदिवासी खाद्यपदार्थ, पावरी नृत्य आणि बोहाडा, ठाकर, मादोळ नृत्यासह विविध नृत्याचे सादरीकरण करण्यात आले। कालातीत कथा सांगणारी महाराष्ट्राची आदिवासी कला। बोहाडा उत्सव हा नाशिकच्या जिवंत परंपरांचा शोध घेणे, बोहाडा मुखवटा बनवण्याचा आणि नृत्याचा अनुभव घेणे। सुरगाणा तालुक्यातील येथील पिंपळसुंड हे गाव मुखवटा आणि बोहाडा नृत्यासाठी ओळखले जाते। माजी सैनिक शिवराम चौधरी हे गेल्या 60 ते 70 वर्षापासून मुखवटे तयार करतात। यामध्ये बोहाडा मुखवटा पौराणिक पात्रे, देव, देवता आणि राक्षसांचे प्रतीके आहेत। सुरगाणा तालुका हा ठाकर नृत्य, मादोळ नृत्य, थाळी गाणे, कथाकथन, डोंगरी देव नृत्य आणि धाक नृत्य यासह कला परंपरांनी समृद्ध असलेला अमूर्त पारंपरिक वारसा लाभलेला तालुका आहे। पावरी आणि ढोल सारखी पारंपरिक लोकवाद्ये बनवण्याचा आणि वाजवण्याचा अनुभव घेता येतो। डोंगराळ जंगलाच्या परिसरात वसलेले सुरगाणा तालुक्यातील निसर्ग संस्कृती पर्यटनाचा शोध घेण्याच्या संधी प्रदान करते आहे। या कार्यशाळेत कॉन्टॅक्ट बेस संस्था कलकत्ताचे मार्गदर्शक सुमन दास, संतू बुचाईत, गौतम सेन, राहुल नंदी, अरिंदम डोळई, नंदलाल महातो यांनी मार्गदर्शन केले। यावेळी लोककलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी, माजी सरपंच राजेंद्र पवार, बोरगावचे सरपंच अशोक गवळी, गोंदुणे ग्रामपंचायतीच्या सरपंच संजाबाई खंबायत, पांडुरंग खंबायत, शिक्षक रतन चौधरी, मंगलदास गवळी, पंडित गायवन, हिरामन चौधरी, विष्णू बोरसे, लक्ष्मण बागुल, जल परिषदेचे देवीदास कामडी, राकेश दळवीसह हतगड परिसरातील हॉटेल जनरल मॅनेजर, हॉटेल मालक मोठ्या संख्येने शेकडो नृत्य कलाकार उपस्थित होते। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।